हे 5 नियम पाळून आयुष्यात आनंदी कसे राहावे. हाऊ टू पॉझिटिव्ह थिंकिंग. सर्वांना नेहमी एक प्रश्न पडतो की आपले विचार सकारात्मक कसे ठेवावे. आपलं आयुष्य हसत, आनंदी, पॉझिटिव्ह कसं ठेवावं. मी आज तुम्हाला अशा 5 गोष्टी सांगणार आहे ज्याने तुमचं आयुष्य सकारात्मक होऊन जाईल. पण या 5 गोष्टीचा सराव तुम्ही सतत केला पाहिजे. कोणत्या आहेत त्या 5 गोष्टी? चला जाणून घेऊया. 1. स्वतःशी पॉझिटिव्ह संवाद. म्हणजे सकाळी उठल्याबरोबर स्वतःला चांगल्या सूचना द्या. उदाहरणार्थ, मी एक चांगला व्यक्ती आहे. माझे आरोग्य खूप छान आहे. मी दिवसेंदिवस श्रीमंत होत आहे. आजचा दिवस माझा खूप आनंदात जाणार आहे. हा निसर्ग किंवा परमेश्वर मला यश मिळण्यासाठी मदत करत आहे. म्हणून मी यश निर्माण करत आहे. सकाळी उठल्याबरोबर आपले मन ॲक्टिव्ह असते. तेव्हा या पॉझिटिव्ह सूचना स्वतःला देता तेव्हा मनामध्ये लवकर पोचतात आणि थोडे दिवस हा प्रयोग करून बघा. तुम्हाला थोडे दिवसांनी बदल नक्की जाणवेल. कारण आपण जसे विचार करतो तसेच घडत असतो. 2. आयुष्यात घडलेल्या छोट्या छोट्या चांगल्या गोष्टींची आठवण ठेवा आणि त्याच्यामध्ये आनंद निर्माण करा. तुमच्या भूतकाळामध्ये घडलेल्या सर्व चांगल्या गोष्टी आठवून त्यांची यादी तयार करा. अशा 100 गोष्टी लिहून काढा जेव्हा तुम्ही खूप आनंदी असता. भलेही ती कितीही छोटी गोष्ट असू दे. असे केल्याने काय होईल? लहान गोष्टी किंवा लहानसा आनंदात मन प्रसन्न होऊन जाईल आणि तशी सवय आपल्या मनाला लागून जाईल. 3. तुमच्याबरोबर घडलेल्या वाईट घटनांवर हसायला शिका. आता तुम्ही म्हणाल, असं कोण वागतं का? आणि असे कोण स्वतःवर हसेल का? तुमच्या संकटाचा तुम्ही सतत विचार करत राहिलात तर तुमची विचार करण्याची शक्ती संपून जाईल. पण मित्रांनो, जरा वेगळा विचार करूया. जेव्हा तुमच्यावर आलेले एखादे संकट असो, वाईट घटना असो किंवा तुमचे दुःख असो, त्यावर तुम्ही जास्त टेन्शन न घेता जर हसाल तर तुमच्या मेंदूमध्ये साठलेला कचरा किंवा ते टेन्शन म्हणा कमी होत जाईल. असे केल्याने काय होईल? टेन्शन थोडेसे बाजूला राहील आणि अर्धवट राहिलेल्या कामात तुमचे मन लागून ते काम तुम्ही यशस्वीरित्या पार पाडू शकता. 4. तुमच्या संकटाची संधीमध्ये रूपांतर करा. मित्रांनो, तुमची मानसिकता अशी बनवा की तुमच्यावर एखादे संकट आले किंवा समस्या आली, त्याच्यामध्ये कोणती संधी मिळेल का याचा शोध लावा. कारण आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक अडथळ्यामध्ये एक संधी लपलेली असते. कारण या जगात जे मोठे मोठे लोक आहेत त्यांनी संकटातूनच मार्ग काढत संधी शोधली आहे आणि ते मोठे झाले. संधी ही कधीच स्वतःहून येत नसते. ती आपण स्वतः निर्माण करावी लागते. 5. समस्यांना वेगवेगळ्या दृष्टीने बघायचा प्रयत्न करा. मित्रांनो, जर तुम्ही एखाद्या संकटामध्ये सापडला असाल तर विचार करा, ते संकट एखाद्या महान व्यक्तिमत्वाला आले असते तर त्यांची प्रतिक्रिया काय असती? प्रसिद्ध व्यक्तिमत्व किंवा महान लोक हे प्रत्येक संकटामध्ये वेगवेगळ्या दृष्टिकोनाने बघतात आणि त्या संकटातून योग्य तो मार्ग काढतात. ते कधीच हार मानत नाही. आणखी एक, प्रत्येक समस्येवर उत्तर हे असतेच. थोडे धीराने आणि बुद्धीने जर त्या समस्येचे उत्तर शोधले तर उत्तर नक्की मिळते. फक्त तुमचा दृष्टिकोन सकारात्मक ठेवा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. उद्याला पुन्हा भेटूया एका नवीन मोटिवेशनल व्हिडिओसह. धन्यवाद.